नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल केले नसाल तर आपल्या माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा लाईक करून म्हणजे नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. चला तुम्ही व्हिडिओला सुरुवात करतो आहे. करू शकता, यंदा दिवाळी कडूच कांदा दरातील घसरण थांबेना, व्यापाऱ्यांकडून हात आखडता. घसरलेल्या या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्र हो, घसरलेल्या कांद्याच्या दरामुळे लागवड खर्चही वसूल होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी कडू झाली आहे. केंद्र सरकारच्या एजन्सीकडून खरेदी केलेला बफर स्टॉकमधून कांदा विक्री होत असल्याने संभाव्य आर्थिक नुकसान पाहून व्यापाऱ्यांनी आता कांदा खरेदीमध्ये हात आखडता घेतला आहे. नाफेड आणि एनसीएफ यांनी खरेदी केलेला कांदा केंद्र सरकारने सप्टेंबरपासून देशातील मेट्रो सिटीमध्ये उपलब्ध करून देतो तो 10 रुपये किलो दराने विक्री केला जात असल्याचा परिणाम म्हणून गेल्या 1.5 महिन्यापासून कांद्याच्या दरात घसरण सुरूच असून त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. चाळीत साठवलेला उन्हाळ कांदा शेतकरी दिवाळी दरम्यान बाजार समित्यामध्ये लिलावाला आणून दिवाळी खर्चासाठी पैसे मोकळे करतात. पण यावर्षी कांद्याला दरात घसरण झाल्याने केवळ 300 ते 900 रुपये प्रति क्विंटल कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे आधीच संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना कांदा पिकात नुकसान सहन करावे लागत आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही दररोज मार्केटमध्ये 50,000 ते 1,00,000 गोण्यांची आवक आल्याने या राज्यातील कांद्याची मागणी कमी झाली. वर्षभरापासून देशात होणारी कांद्याची निर्यात बंद आहे. एकट्या बांगलादेशने भारताकडून कांद्याची 35% निर्यात होते. पण आता ग्राहक उपलब्ध नसल्याने आणि सरकार शहरातील ग्राहकांना 10 रुपये दराने कांदा विक्री करत असल्याने शेतकऱ्यांना सडलेल्या कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितलं आहे. धन्यवाद.